देखील यावं. नारायण ठाकूर साहेब आपण देखील यावं. विजेंद्र भाई आपण देखील यावं. तर मॅन ऑफ द मॅच दैवत ठरलेत सामन्याचा सामनावीर अमित दादा कडू शिवाजीनगर यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे अनिकेत ठाकूर शिवाजीनगर यांच्याकडून 500 रुपये आणि आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर याच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा यस एकूण इथे 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीनं 2000 रुपये. त्याच्यानंतर अमित कडू साहेब यांच्या वतीनं 500 आणि अजून कोणाचे 500 दीपक पाटील सर. अनिकेत ठाकूर शिवाजीनगर. अनिकेत ठाकूर यांच्या वतीने एकूण 3000 रुपयाचे कॅश प्राइज इथे जमा आहे. ते आम्ही त्याला देतो त्या खेळाडूला. आणि आकर्षक ट्रॉफी, त्याच्यानंतर इनर, त्याच्यानंतर हेल, घड्याल, टोपी, म्हणजे एकूण बघा मॅन ऑफ द मॅच साठी आणि टोपी घालून तुम्हाला खेळायचे आणि टी शर्ट, म्हणजे बघा मॅन ऑफ द मॅच आम्हाला घड्याल दिलाय. हॅलो खाता पिता ग्रुप यांच्या वतीनं घड्याल, जयेश मात्रे यांच्या वतीनं कॅप, निखिल काटे साहेब यांच्या वतीनं टी शर्ट्स आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी पार्थ एंटरप्राइजेस विजेंद्रभाई यांच्या वतीनं आणि इनर आणि एनर्जी ड्रिंक हेल हे सर्व पारितोषिक या खेळाडूला दिले जातील. आणि तो खेळाडू ठरलाय दैवत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ब्रँडेड कॅप मयूर स्पोर्टची तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि ही कॅप घालून तुला आता पुढच्या मॅच मध्ये खेळायचं याची नोंद घ्या. आणि टी शर्ट्स पण घालायचंय का. आणि शंभू ग्रुप यांच्या वतीनं छोटस वृक्ष रोपटे दिलं जाईल की झाडे जगवा आणि ऑक्सिजन जीवन वाचवा. खऱ्या इथे वृक्ष रोपटे देऊन शंभू ग्रुप यांच्या वतीनं हे छोटस वृक्ष रोपटे देऊन त्यांचा इथे त्या खेळाडूचा गौरव केला जाईल. तर अमित भाई कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे करताना रोपटे देऊया. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस तत्पूर्वी आपण करताना अभिनंदन. दमदार परफॉर्मन्स झाला. कसा वाटला आज विजेंद्रभाई सरपंच यांनी साकारले सरपंच चषकाचं हे वर्ष तुम्ही पाहताय, एवढं मोठं पारितोषिक भरपूर मिळालं, काय सांगशील. आयोजन तर खूपच छान आहे. आयोजन छान आहे, परंतु आपण प्रत्येक ठिकाणी कधी मॅन ऑफ द मॅच घेता एकच ट्रॉफी असते, एवढं पारितोषिक बघून काय सांगशील. भरपूर पारितोषिक आहेत. चला तो लाजतोय करताना इथे बोलण्यासाठी. जाऊया. धन्यवाद देईल सुदीप ठाकूर आणि सुजित ठाकूर यांना. सुदीप ठाकूर आणि सुजित ठाकूर यांना धन्यवाद. तर ही भरपूर पारितोषिक आपण या ठिकाणी पाहताय या खेळाडूला आणि तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. नाही धन्यवाद कशासाठी दिले हे सुद्धा त्यांनी सांगायला हवं होतं. खरं तर सलामीला पाठवलं म्हणून. हॅलो तर भरत मोकल आणि राजन कडू यांना विनंती असेल की आपण यावं. हॅलो त्याच्यानंतर नरेश भगत साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो राजेश मात्रे साहेब उपसरपंच की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण करावा. तर भरत मोकल साहेब यांचा इथे आगमन झालंय. मी राजाभाई आपल्या शुभ हस्ते भरत मोकल साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्यानंतर नारायण ठाकूर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत. नारायण ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर नारायण ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. नारायण ठाकूर म्हटल्यानंतर त्यांचे नेहमी 2-2, 3-3 संघ पॅकिंगच्या माध्यमातून आपण पाहतो आणि एक संघ त्यांचा देखील खेळेल मला वाटतं या स्पर्धेमध्ये. यस नूर 11 संघ उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल.
त्याच्यानंतर गोविंद मडवी साहेब, रितेश मडवी यांचे पिताश्री आहेत, ते गोविंद मडवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर निखिलबाई आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गोविंद मडवी साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर सुजित मोकल यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. सुजित ठाकूर साहेब, निखिलबाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुजित ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे, खूप खूप आभार. जवळजवळ 1.5 मॅचेस सत्कारामध्येच गेली आणि आता जाऊया ऑफिशियल्स आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दीपक पाटील सर आणि रोशन पाटील आणि बाबू शहा, धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी दुसऱ्या लढतीला मात्र सुरुवात झाली. एका बाजूला नील 11 नावेकाडी या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि या फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. आणि मोरावे संघाला एक सगळ्यात मोठा झटका सुद्धा लागलाय. शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्याचा बॉल पूल केलाय, स्क्वार लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये, झेल मात्र डीपला जातोय. दुसरा धक्का मात्र इकडे बसेल तो मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमला. तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान, हॅलो, त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी करूया मित्रांनो. नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विजेंद्रबाई पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे यंग अँड डायनामिक पॉकेट ज्यांना आम्ही समजतो ते सन्माननीय राजेश म्हात्रे साहेब उपसरपंच यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मी विनंती करतो सागर शेठ ठाकूर की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच राजेश म्हात्रे साहेबांचा इथे यथोचित सन्मान. हरिश्चंद्र म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो आपण देखील जॉईन व्हा. विजेंद्र पाटील साहेब आपण देखील यावं की आपल्या शुभ हस्ते यंग अँड डायनामिक उपसरपंच राजेश म्हात्रे साहेबांचा इथे यथोचित शुभ सन्मान. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन राजेश म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. दोन फलंदाज गमावलेत आतापर्यंत मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची खराब सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीला विनय मात्रे शून्यावर, त्याच्या पाठोपाठ शिवांश भोईर तोही शून्यावर बाद झालाय. आदेश पाटील आणि आता मात्र नवीन येणारा फलंदाज प्रवीण ठाकूर यावेळेस मात्र पाहायला मिळतील. 2 गडी गमावले, धावसंख्येचं खातं उघडायचं आहे. चांगली सुरुवात मात्र करून दिली आहे ती नील 11 नावेकाडी टीम कडून प्रीत मात्रेनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलं षटक आपण पाहतोय, सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणार हे षटक आणि भन्नाट बॉलिंग पाहायला मिळाले. राऊंड विकेट यावेळेस बॅकफुटला येऊन डिफेन्स मोडमध्ये दिसला तो फलंदाज प्रवीण ठाकूर. डॉट बॉल, 5वा निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना पहिलं षटक नावेकाडी टीम कडून मात्र इकडे निर्धाव षटक जाण्याच्या तयारीमध्ये तर नाहीये ना, अशी शंका आता मात्र प्रेक्षकांना आली असेल. कारण एकही धाव मात्र आलेली नाहीये आणि 2 फलंदाज मात्र बाद केलेत ते प्रीत मात्रेनं. परंतु पाहूया प्रवीण ठाकूर यांच्याकडे क्षमता आहे, चांगला अनुभव सुद्धा आहे या खेळाडूंकडे. यावेळेस मात्र लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम मात्र केलाय तो नावेकाडीच्या प्रीत मात्रेनं. सुपर बॉल, सगळेजण त्याचं अभिनंदन करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 0 धावा, 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. बघा, आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर क्रिकेट संघ, आपण कुठेही जाऊ नका सुदीप, याच्यानंतर लगेच आपली मॅच असेल याची आपण नोंद घ्या. शंभो ग्रुप आपण व्यासपीठावरती यावं, सर्वांना विनंती असेल. हॅलो, शंभो ग्रुप आपण व्यासपीठावरती यावं. एकही धाव नाहीये मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या धावफलकावर. सुरुवात खराब झाले, पहिलं षटक लवकर विसरायला हवं मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघानं. आता मात्र पहिल्या षटकामध्ये जे काही झालंय त्याच्याकडे ढुंकुनी न पाहता पुढे वाटचाल करावी लागेल. तर गणेश पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नावा, गणेश पाटील साहेब आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. गणेश पाटील साहेब आपण यावं. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नावा, आपणास विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. शंभो ग्रुप आपण यावं व्यासपीठावरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो शैलेश ठाकूर. मेडन ओव्हर, पहिलंच मेडन ओव्हर पाहायला मिळालंय स्पर्धेमध्ये आणि हा मान मात्र मिळालाय तो प्रीत मात्रेला.
त्यामुळं मोराबे संघ आता मात्र थोडासा खडबडून जागा झाला असेल पहिल्या निर्धाव षटकानंतर. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये मोराबे संघ कमबॅक करणार का. नील 11 नावेकाडी संघानं जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय मात्र सार्थकी ठरवत असताना गोलंदाजाची भन्नाट कामगिरी मात्र पाहायला मिळाली. आदेश पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण ठाकूर अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. शैलेश ठाकूर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरीस मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. पहिली धावफलकावर पाहायला मिळेल ते मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाच्या अवांतर धावसंख्येनं मात्र खातं उघडलंय ते 1 या धावेनं. गरज होती कुठेतरी तो 0 फोडण्याची गरज होती आणि तो शैलेश ठाकूर या गोलंदाजांनी मात्र एक पहिली धाव दिले. पहिला सामना सहजतेनं जिंकला तो आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमनं. राऊंड स्टंप्सनं हा चेंडू हाही बॉल आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. पंच पुन्हा एकदा स्वैर असल्याचा निर्वाळा देत असताना दुसरी रन धाव फलकावर. दोनही एक्स्ट्राजनं दोनही व्हाईट बॉल यावेळेस मात्र करण्यात आले. ते गोलंदाज शैलेश ठाकूर करवी आणि कुठेतरी पहिल्या षटकातली कोंडी आता मात्र फोडण्याचा इथे मात्र निर्णय. ड्राईव्ह केला ऑन साईडला यावेळेस मात्र हलक्या हाताना पाहायला आपण ढकललंय. मिड विकेटला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि लगेचच संधी मिळाली या 2 धावा पूर्ण करण्याची. बॅटच्या स्वरूपात येणाऱ्या या पहिल्या धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघासाठी या 2 धावा. तर गणेश पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नावा यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी बाबेभाई की आपल्या शुभास्ते गणेश पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थातच अध्यक्ष नाबेगावचे गणेश पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान. इकडे बीट केलाय गोलंदाजानं, चांगलं कमबॅक पाहायला मिळते शैलेश ठाकूर यांचं. धावफलकावर 4 धावा आहेत सध्याच्या घडीला 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं पॉवर प्लेचं षटक 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही धाव आली नव्हती. निर्धाव षटक मात्र पाहायला मिळालं होतं ते नावेकाडी संघाच्या प्रीत मात्रेकडून. शैलेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आदेश पाटील आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर थोडासा शफल क्रॉस होऊन थोडासा बसला होता. बैठक शॉट कन्वर्ट करण्याच्या तयारीमध्ये मात्र होता परंतु त्याच्यामध्ये बिलकुल यश आलेलं नाहीये. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला आणि बाल बचावलंय सुद्धा त्या ठिकाणी आणि त्या चेंडू विकेट्सला लागण्याची सुद्धा शक्यता होती. तर स्टार 11 चे कर्णधार सन्माननीय विलास पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्टार 40+ चे कॅप्टन विलास पाटील साहेब याबा. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ फटका. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. दुसरा धाब्याचा कॉल आणि यावेळेस मात्र 2 धाबा पूर्ण करत असताना 2 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल 6 या आकड्यावर. थोडी रिस्क घ्यावी लागेल. सुरुवातीला सगळ्यात मोठा हादरा मात्र बसला तो मोराबे टीमला विनय मात्रेच्या स्वरूपामध्ये जो अगदी स्वस्त्यात शून्यावर मात्र बाद झाला होता आणि त्याच्यातून अजूनही सावरलेले नाहीयेत आणि कुठेतरी इकडे प्रतिकार केला जातोय तो फलंदाज आदेशकडून. सोडून दिला हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये हा 3रा व्हाईट बॉल येतोय शैलेश ठाकूर यांच्याकडून. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये धावा आल्यात. थोडंसं धावसंख्येची पहिल्या षटकामध्ये जी कोंडी झाली होती ती कोंडी फोडण्याचा मात्र प्रयत्न मात्र झालाय तो मोराबे टीमकडून. यावेळेस मात्र अडवा पॅटर्न ऑन साईडला कडा प्रार आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलंय बॉलला. जाईल सीमारेषा पार. मोराबे टीम साठी मात्र येतोय हा पहिला संघर्षमय षटकार. तुझा मानाचा मान नटराज 11 नावा संघाचा तो आपण पाहता स्टेज तिथे बरोबर आज सुपर संडे. जर कोणाला भूक लागली वगैरे प्रेक्षकांना मॅच बघण्यासाठी तिथे बरोबर तुम्हाला कलेजी पेटा मुंडी वजरी सर्व तिथे मिळेल योग्य अल्प दरामध्ये. जर कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर आपण नक्कीच घ्यावा नटराज 11च्या तिथे. म्हणजे जिथे शक्कराजवळ झेल घेतले बघा तिथे जाऊन तुम्ही तो आनंद घेऊ शकता. काय झेल टिपलाय राजना. अप्रतिम झेल आणि थोडासा बाउंड्रीच्या पुढे होता आणि खरं तर उंच झेपावत एका हातामध्ये मात्र झेल त्या ठिकाणी फिनिश केलाय
आणि आणखीन एक धक्का मात्र बसेल तो मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमला. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून मात्र कशा पद्धतीनं हा झेल यावेळेस मात्र कंप्लीट करण्यात आलाय. राऊंड स्टंप्सनं शैलेशांचा चेंडू समोर ड्राईव्ह केला होता. ऑनराऊटचा फटका लॉंग ऑन कडे आणि हा झेल पाहू शकता. ओ वाडे कॅच. तर हसुराम हातात. हसुराम ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी हसुराम ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी राजेश म्हात्रे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हसुराम ठाकूर साहेब घारापुरी संघाचे 40+ कॅप्टन यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नाबागाव अध्यक्ष गणेश पाटील साहेबांचा देखील सन्मान झाला या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आदेश पाटीलच्या बॅटमधून धावा येत होत्या परंतु तो सुद्धा बाद झाला. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 13-3 अशी सध्याच्या घडीला धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल ती मिहिरा स्पोर्ट्स बोराबे संघाच्या. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना नीरज मात्रे इन ॲट नंबर 5. आणि गोलंदाजी मार्कवर मात्र मेडन ओव्हर टाकणारा प्रीत मात्रे पुन्हा एकदा दाखल झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. थोडंसं क्षेत्ररक्षण आता मात्र पांगलं जाणार आहे. सर्कलची षटकं मात्र समाप्त झाल्यात आणि फारशी चांगली राहिलेली नाही आहेत. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला लवकर बाउन्स बॅक करावा लागेल या मॅचमध्ये, कारण डावे गाडी चांगला संघ ओळखला जातो. रुहानी एंटरप्राइजेस संजय शेठ ठाकूर यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. खरं तर त्यांचं फार मोठे योगदान नेहमीच या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि कमालीचा परफॉर्मन्स आतापर्यंत मात्र नावेगाडी टीमने केला आहे. पाहूया 3 ओव्हर्समध्ये उरलेल्या मात्र काय कशा पद्धतीने खेळ रंगणार आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा प्रीत मात्रे. 13-3 अशी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेमधलं टाकण्याचा मान मात्र याच गोलंदाजाला मिळाला आहे. प्रीत मात्रे 2 फलंदाज आतापर्यंत या इनिंगमध्ये मात्र त्यांना बाद केलेत. राऊंड स्टंप्सनं हलक्या हाताने यावेळेस मात्र प्लेस केलाय. कव्हर्सला ढकलून काढलाय. चेंडू थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी रन या ठिकाणी कंप्लीट होत असताना हलक्या हाताने अगोदरच कदाचित सिंगल घ्यायची याच इराद्यानं इकडे मात्र हा फटका खेळला होता. परंतु या 2 धावा मिळतील त्या प्रवीण ठाकूर यांना. 2 धावे ना टीमची टोटल 15 15 ऑन बोर्ड. पहिला सामना आपण पहिला 50 धावा करायच्या होत्या. घारापुरीने 49 धावा चांगलं टार्गेट दिलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये 7 षटकारांचा खेळ मात्र सादर केला होता तो दैवत पाटील आणि सलामी वीरांनीच त्या 50 धावा पूर्ण केल्या होत्या. इकडे चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावतोय. पहा प्रीतचा हा चेंडू राऊंड स्टंप्सने येतोय. टप्पा पडल्यानंतर अनप्लेबल. थोडासा उसळी घेत सरळ विकेट किपरकडे चेंडू जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता प्रीत मात्रे प्रभावित केले. आजच्या रात्रीमध्ये मात्र नील 11 नावेकडे टीम कडून खेळत असताना राऊंड स्टंप्सनं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आणखीन एक चेंडू आपण पाहिला. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेत ऑप्शनल लाईन वरून हा चेंडू मात्र सरळ विकेट किपरकडे जात असताना डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र लगातारचे 2 निर्धाव चेंडू. हेच केलं होतं पहिल्या षटकामध्ये. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम मात्र या गोलंदाजाने केला आणि आतापर्यंत धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 15-3. पार्थ एंटरप्राइजेस नावा आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहेत. दमदार सरपंच सन्माननीय विजेंद्रजी पाटील साहेब यांच्या नावानं एक देखणं स्वरूप या स्पर्धेला आणि लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र उद्घाटन सोहळा आपण पाहिला. तर टाकी ग्रुपचे मेंबर्स अर्थातच परेश भोईर त्यांच्या समवेत सर्व टाकी मेंबर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. कठीण झालं इकडे मात्र सिंगल काढणं. खांद्याचा वापर करतोय गोलंदाज प्रीत मात्रे आणि प्रवीण ठाकूर. प्रवीण ठाकूर यांच्याकडे स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 6 चेंडू उभे आहेत आणि 6 बॉलमध्ये 2 धावा. ही आकडेवारी नाहीये प्रवीण ठाकूर यांची. लवकरच मात्र काहीतरी कमबॅक करावं लागेल. पुढे आला होता पुन्हा एकदा तेच घडला. इकडे मात्र आणखीन एक चेंडू सरळ कीपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. उभं ठेवलंय सध्याच्या घडीला प्रवीण ठाकूरना. 4 निर्धाव चेंडू खेळवलेत. पहिल्या बॉलवर 2 धाबा आल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र हलूही दिलं नाहीये आणि एका पाठोपाठ एक जणू काही गोलंदाज आणि विकेट किपर दोघेच खेळतात अशा स्वरूपाचा खेळ सध्याच्या घडीला मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. इकडे मात्र टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये परंतु पाहूया इकडे फाईन लेगला
क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा धाबा मिळतील त्या 2. पहिल्या चेंडूवर 2 धाबा, शेवटच्या चेंडूवर 2 धाबा, मधले 4 चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रीत मात्रेची 2 षटकं आपण पाहिली. 4 धाबा देताना 2 फलंदाज बाद केले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमची धावसंख्या 3 गडी बाद 17 धाबा. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक सरपंच चषक ज्यांच्या नावानं खेळवलाय. तर धीरेंद्र म्हात्रे, जॉन्टी घरत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. दमदार स्पर्धा इथे तुम्ही करत नाही, एन्जॉय करता. यस, पाणी घेऊन जा मैदानात खेळाडूंसाठी. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा आपण लगेचच मैदानात. बघा शिवाजीनगर गेट संघ आपण कुठे जाऊ नका, याच्यानंतर आपण लगेच मॅच असेल. तर धीरेंद्र म्हात्रे आणि जॉन्टी यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. किशोर घरत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. किशोर घरत साहेब यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स डीजे. केला पण वाया नाही गे- तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद 17 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला आता मात्र थोडंसं आक्रमण करावं लागेल. अन्यथा थोडंसं सध्याची स्थिती आपण पाहिली तर नील 11 नावेगाडी संघ थोडंसं वर्चस्व प्रस्थापित केलंय या मॅच मध्ये. तर विसा डेव्हलपर्स यांच्या वतीनं स्पर्धेसाठी एक सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचंही मनापासून आभार. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राज मात्र येतोय. तर जय कन्स्ट्रक्शनचे ओनर सर्वा जय घरत यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय राजेशभाई म्हात्रे उपसरपंच आपणास विनंती असेल जय घरत यांचा इथे सन्मान आपण करावा. जय कन्स्ट्रक्शनचे ओनर सर्वा जय घरत साहेब यांचा इथे शुभ सन्मान. धन्यवाद. तर जाऊया चौथ्या षटकाकडे. राज गोलंदाजी ऍक्शनवर पाहायला मिळेल आपल्याला. 3 ओव्हर्समध्ये फारशा धावा आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे 2 ओव्हर्समध्ये मात्र चांगल्या धावा उभाराव्या लागतील मिहिरा स्पोर्ट्सला. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बराच बाहेर होता. पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्या त्या 18 धावा. 18 ऑन बोर्ड. संत गतीनं मात्र वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला आपण पाहिली. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघासाठी थोडासा प्रतिकार झाला होता ज्यावेळेस मात्र आदेशच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु एक त्याचा चांगला झेल याच गोलंदाजांना राजनं मात्र टिपला होता. लेफ्ट माउथ विकेटनं टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत बॉल मात्र पोहोचलाय तो यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल बरेच खेळलाय मिहिरा स्पोर्ट्स मोराबे, त्यामुळे सिंगल डबल्सनं सुद्धा स्कोर कार्ड थोडासा हलता ठेवता येऊ शकेल. जर या मॅच मध्ये एकूण 35-38 धावांतरी पोहोचला तर मोराबे संघाची बॉलिंग चांगली आहे आणि या बॉलिंगवर नक्कीच लढेल हा संघ. ओ स्क्वायर ऑफ द विकेट, उडवलाय बॉलला स्क्वायर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. बॉल हवाई सफर करण्यासाठी उत्तुंग असा फटका, षटकार. धन्यवाद. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल जे आम्ही प्रेक्षक कमाल, प्रेक्षकांना लकी ड्रॉ ज्यांच्यासाठी सायकल आहे बघा, त्या प्रेक्षकांना विनंती असेल लहान मुलांपासून तर मोठ्यांपासून की आपण आमचा एक माणूस असेल समोर, तिथे आपण जा, तिथे आपलं नाव टाका आणि चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाका आणि 11:30 वाजता बरोबर
तो 12 वाजता भाग्यवान विजेता तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि काही पैसे बिसे नाही आहेत, फ्री ऑफ कॉस्ट फुकट, फक्त आपण यायचे, चिठ्ठीवरती आपलं नाव टाकायचं आहे आणि ती चिठ्ठी आपण बॉक्समध्ये टाकायची आणि 12 वाजता लकी ड्रॉ सायकलचा मानकरी कोण असेल यावं बिंदास. लहान मुलांना सर्वांना ही संधी असेल, यावं. नीरज सुद्धा आउट झालाय. एक चांगला षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर मात्र त्याची विकेट मात्र राजने घेतलंय. मिसटायमिंग झाला होता फटका, अगदी सब पॉइंटला मात्र झेल टिपला त्या ठिकाणी. चांगला झेल फिनिश होत असताना आदेश सुद्धा षटकारानंतर पुढच्याच बॉलवर बाद झाला होता. तेच घडलं नीरज मात्रेच्या बाबतीमध्ये. 4 फलंदाज आतापर्यंत गमावले 24 या धावसंख्येवर. 3 बघा समोर जो कॅमेरा आहे ना तिथे आपण आमचा एक माणूस असेल तो ड्रॉप बॉक्स तिथे घेऊन असेल, त्याच्याकडे आपण चिठ्ठ्या द्या आणि त्याच्यात नाव टाका. आपण आमचा केनी आहे बघा समोर, कॅमेरामॅन समोर, खेळाडू कक्ष समोर, तिथे या आपण. आशिष मात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. काहीतरी करावं लागेल आशिष मात्रेला. असंच एकदम मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघ आठवतोय. संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडीच्या मैदानावर मात्र 9 फलंदाज बाद झाल्यानंतर 9व्या का 10व्या क्रमांकावर येऊन याच फलंदाजानं आशिषनं मात्र डाव सावरला होता यंदाच्या वर्षी डे टुर्नामेंटमध्ये. आणि तोच नावेकाडी संघ समोर आहे सध्याच्या घडीला. यावेळेचा हा चेंडू, पहिला चेंडू अगदी जागेवरूनच ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. त्यामुळे आशिष मात्रेकडे क्षमता जरूर आहे, ती मॅच आठवावी लागेल. आणि समोर सुद्धा त्यावेळी नावेकाडीचा हा संघ होता. त्यामुळे या 2 संघांमध्ये आणि त्यावेळेस सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, परंतु त्यातून बाहेर काढलं होतं या बॅटिंगनं. आणि त्यानंतर मात्र लो स्कोरिंग मॅच सुद्धा डिफेंड केली होती आणि आशिष मात्र मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सुंदर फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांन करता आशिषच्या बॅटमधून पहिला चौकार. तर बघा इथे लकी ड्रॉ प्रेक्षकासाठी स्पोर्ट्स सायकल ओपन झालंय आणि बघा जो प्रेक्षक असेल त्यालाच ती सायकल दिली जाईल याची आपण नोंद घ्या. बरोबर 11:30 ते 11:45 दरम्यान तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल आणि ज्यांना चिठ्ठी टाकायची त्यांनी आमच्या व्यासपीठासमोर या आणि त्या चिठ्ठी आपण त्याच्यात टाकायची. चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 28 या आकड्यावर 28. थोडासा पाडाल सुट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट केला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हे षटक आपण पाहिले. राज 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च कराव्या लागल्या राज मात्रेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाचे. 4 गडी बाद 28. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. अर्थातच आपल्यामध्ये पंढरनाथ शेटपडके नाही आहेत. दास सरकार यांच्या स्मरणार्थ जो कोणी फलंदाज 3 षटकार ठोकेल किंवा 3 चौकार ठोकेल त्या खेळाडूसाठी दास सरकार पंढरनाथ शेटपडके साहेब यांचे खंदे समर्थक पप्प्याबाई फडके, संदेशबाया फडके आणि त्यांच्या समेत एकनाथ शेठ फडके यांच्या वतीनं 10,10,1010 रुपयाचं पारितोषिक असेल ते दोन्ही टीमच्या खेळाडूंना. बघा चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी हे पारितोषिक असेल. 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील संजय ठाकूर. 28 धावा झाल्यात. निदान 12-1 धावा जरी आल्या 40+, 40+ ही धावसंख्या नक्कीच चांगली फाईट देईल मोराबे संघ या मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर आडव्या पाटनं मिड विकेटला पाहूया. तिकडे 1 टप्प्यानिशी बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर प्रवीण यांच्या बॅटमधून चौकार. लई दम लागतो भावा, दम लागतो. डीजे बघा एका नावाची एकच चिठ्ठी पाहिजे. जर 4-5 आढळल्या तर सायकल दिली जाणार नाही याची आपण महत्वाची नोंद घ्या. एकेकाने या आणि चिठ्ठी टाका.
32 धाबा धाव फलकावर. आता मात्र थोडासा संघर्ष सुरू आहे मोराबे संघाचा आणि त्यांच्याही मनामध्ये तेच असेल सध्याच्या घडीला 40+40 धाबा जरी झाल्या तरी लढता येईल. चांगला बॉलिंग अटॅक मात्र मिहिर स्पोर्ट्स मोराबे टीमकडे आहे. संजय ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतील. फिरून खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. अपील सपशेल नाकारले पण हाईट फॅक्टर सांगत असताना इकडे मात्र चौकारानंतर मात्र पुढचा चेंडू निर्धाव आलाय. तो संजय ठाकूर रिहान एंटरप्राइजेस फार मोठी स्पर्धा रंगली होती खरं तर नावेकडीच्या भव्य मैदानावर. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सुद्धा आहेत संजय ठाकूर आणि नेहमीच या संघाला खरं तर अनेक स्पर्धांमध्ये तर रिहान एंटरप्राइजेस नावेकडे हा संघ पुरस्कृत सुद्धा केला. विधानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहेत आणि नेहमीच खेळाडूंना सपोर्ट राहिला या टीमचा. इकडे पाहूया चेंडू बॅक टू द बॉलर्स खेळले होते. इकडे लॉंग ऑन कडे जात असताना दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा मात्र पूर्ण. या फार महत्वाच्या धाबा आहेत सध्याच्या घडीला. सिंगल डबल ज्या असतील ना ज्या पदरात पडतील त्या टाकून घ्याव्या लागतील कारण याच धाबा दुसऱ्या सत्रामध्ये मात्र थोडंसं बळ वाढवतील. मोराबे संघ म्हटला की उत्कृष्ट गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेहमीच या संपूर्ण विभागामध्ये मात्र त्यांचं दर्जेदार स्कोरिंग अनेक स्पर्धांमध्ये पाहत आलोय. प्रणयजी मात्रे आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र कोलवट टप्प्याचा. इकडे मात्र रन्स मिळालेली नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं प्रवीण ठाकूर 12 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. बरेचसे चेंडू निर्धाव खेळले. त्याच निर्धाव चेंडूवर सिंगल जरी आले असत्या तरी सुद्धा सध्याच्या घडीला 40-45च्या आसपास मात्र हा संघ पाहायला मिळाला असता. संजय ठाकूर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस मात्र कडा प्रहार पाहायला मिळतोय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय. प्रवीण ठाकूर 6व्याच परतफेड करत असताना आणखीन एक बहारदार फटका षटकार. बारी वेळ लागतो का 40 धावा धाव फलकावर आणि गरज होती या 40 धावांची. या धावा मात्र आता मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्या मोराबे संघाच्या धाव फलकावर. यावर सर्वांना प्रेक्षकांना विनंती असेल बघा की आमच्या व्यासपीठासमोर लाईन लागली आहे सायकलच्या खऱ्या कुपनसाठी. फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही चार्ज घेतलं जाणार नाही. फ्रीमध्ये हे तुम्हाला कुपन दिले जातील आणि आपल्या नावाचा कुपन त्या बॉक्समध्ये टाका आणि बरोबर मध्यरात्रीमध्ये तो खऱ्या अर्थानं तिथे ड्रॉप बॉक्स ओपन केला जाईल आणि लकी भाग्य विजेत्याला सायकल दिली जाईल. संजय ठाकूर यांच्या षटकामध्ये मात्र चांगला प्रत्युत्तर पाहायला मिळालाय आणि या धावा मात्र नक्कीच बळ वाढवतील दुसऱ्या सत्रामध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक लगातारचा दुसरा षटकार. त्यामुळे बरेच निर्धाव चेंडू खेळले होते प्रवीण ठाकूर परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना धावसंख्या मात्र पोहोचले ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. कुठेतरी आज थोडासा मोराबे संघासाठी ऑडिटर बॅटर राकेशची कमतरता मात्र थोडीशी जाणवली होती. अन्यथा तो एक असा विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच अनेक मैदानावर त्याचा विस्फोटक खेळ पाहायला मिळालाय. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मी तर म्हणे संजय ठाकूर यांचं षटक 18 धावांचं आणि हेच कुठेतरी थोडंसं डोकेदुखी ठरलंय सध्याच्या कडीला नील 11 नावेकडी संघासाठी. पाहूया 47 करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये मॅच मात्र चांगली रंगेल. मोराबे आणि नावेकडी दोन्ही उल्वे नोड मधील संघ आहेत. जवळचे संघ आहेत आणि एक चांगली टक्कर जरूर पाहायला मिळेल. परंतु मिहिर स्पोर्ट्स मोराबे मयूर म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ मात्र कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतोय. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल शेरो शायरीचे बादशामचे बाबूशाह यांचा. तुर्ता जाऊया आपण डीजे मास्टरकडे.
तो चलिए बहुत बहुत शुक्रिया दीपक सर। चलेंगे मैच की तरफ। परसेंटेज से देखिए बात करेंगे हम। नावा देख सकते हैं निश्चित रूप से सबके लाडले सबके प्यारे। देखिए बात करेंगे विजेंद्र पाटिल सब सरपंच नावा और सरपंच ट्रॉफी देखिए इनके नाम से। और आपने तो ट्रेलर देखा होगा भाई जिस तरह से यहाँ पर शुरुआत हुआ और शाम का माहौल और तर निहाल मंडप डेकोरेटर आपण कुठे असाल तर आपण ते स्टेजची संपर्क साधा. निहाल मंडप डेकोरेटर, सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर निहाल, आपण जरा स्टेजची संपर्क साधा. तो चलिए दोनों बैटर मैदान पर प्रवेश कीजिए। अंपायर अब भी जाइए, ज्यादा वक्त मत लीजिए यहाँ से। इसके बाद देखिए दो विनर के बीच में मैच खेला जाएगा। तो चलिए यहाँ से बात करेंगे टारगेट की। टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। क्रिकेट में देखिए कोई भी चीज है। चलिए सबसे पहले दोनों बैट बतौर सलामी बल्लेबाज है मैदान पर भी। याच्यानंतर बघा विनर वर्सेस विनर्स मॅच होईल याची नोंद घ्या. तो चलिए भाई दोनों अंपायर देखिए यहाँ से प्रवेश करते हुए। चलिए फील्ड खुला रखिए और चॉइस बॉल देकर यहाँ से लेकर जाते हुए। हमने तो ये सुना था भाई एक फुल दो माली, लेकिन से यहाँ पर एक बॉल चॉइस करना पड़ता है और काफी माली देखिए यहाँ से बात करेंगे पूरी टीम है। चलिए थोड़ा सा टीम मीटिंग थोड़ा सा कम रखिए यहाँ से। लगातार देखिए हमें यहाँ पर आयोजन कर्ताओं की तरफ से देखिए जानकारी मिलता हुआ। तर संदीप म्हात्रे साहेब यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. संदीप म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो आमचे सरपंच विजेंद्रभाई आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण करावा. संदीप म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर संदीप पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संदीप भाई आपण देखील यावं, आपला देखील सन्मान स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बाबू शहा. बहुत बहुत शुक्रिया रॉकस्टार। चलेंगे मैच की तरफ जहां पर टारगेट की बात करेंगे। यहाँ से टारगेट इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। 50 का टारगेट से 47 माफी चाहेंगे। 47 रनों का टारगेट है। यहाँ से हमारे साथ स्कोरिंग में जुड़े हैं राज मात्रे देखिए स्ट्राइक पर है। चलिए मैच से ज्यादा इस वक्त देखिए कूपन की तरफ सबका ध्यान है। अरे चलिए पहला गेंद के पर यहाँ पर शॉर्ट मिडन तैनात है। यहाँ पर मिनट ट्रिप पावर प्ले चलता हुआ 5 ओवर का मुकाबला है। गौर रखना होगा आपको 25 मिनट के अंदर इनिंग्स कंप्लीट करना होगा। इसके बाद देखिए दोनों विनर के बीच में मैच खेला जाएगा। 4 ओवर रहेगा सेकेंड राउंड का मुकाबला। त्याच्यानंतर संदीप पाटील आमचे टॅटू मास्टर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विजेंद्रभाई पाटील सरपंच यांच्या शुभ हस्ते संदीपभाई यांचा शुभ सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू बाबूशाह. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे। अरे ये चलिए भाई इस बार डाउन के ऊपर से खेला गया। इंतजार की थे पिछला गेंद को, इस बार इंतजार नहीं। आता हुआ यहाँ पर जंग की शुरुआत चौके के साथ है। थोड़ा समय के लिए देखिए बात करेंगे। हमारे टीचर देखिए श्रीकांत जी थोड़ा सा डिनर के लिए रवाना हुए हैं और जुड़ जाएंगे बहुत जल्दी। फिर खूब मजा आएगा क्योंकि आज शाम से प्रवीण सर बात करेंगे जो मेहमानों का यहाँ से भीड़ है। विजेंद्र भाई देखिए जिनके ऊपर कितनी बड़ी प्यार मोहब्बत है। और ये चलिए और एक बढ़िया गेंद चौका खाने के बाद लाजवाब वापसी यहाँ पर डीजे नितिन देखिए रसाई ने हमारे श्रीकांत दादा निश्चित रूप से यहाँ पर ऑपरेटर करते हुए लाजवाब साउंड सिस्टम। और जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम। खूब मजा आएगा। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। और ये चलिए फिर से हवा में खेला है। इस बार देखिए फील्डर से
लॉन्ग ऑफ पर तैनात थे, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 2 रन आता हुआ। और यही काम करना होगा भाई आपको, चौके छक्के देखिए हमेशा आपको मिलता नहीं है, उसके साथ कहीं सिंगल डबल भी आपको जोड़ना होगा। स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ से 6 रन राज मात्रे और यस बाबूशाह, कुछ क्षणों में काही क्षणातच या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे चिकन लेग पीस म्हणून आम्ही आपण ज्यांना पाहतो त्या उल्हास मामा कामटे यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल। चलिए भाई, बड़ी बड़ी लेग पीस उनके लिए तैयार रखिए यहाँ पर। चलिए रोशन पाटिल सर, आज आप भी टक्कर दीजिए लेग पीस में। अरे चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ से इसे कहते हैं मिठाई की दुकान में मिर्ची भाई। थोड़ा सा अतिरिक्त उछाल लिया, लंबे कद के बैटर थे, यहाँ से चारों खाना चीत है और पहला ओवर का खेल यहाँ से समाप्त होने के साथ साथ है और टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 6 रनों तक पहुंचे हैं। चलिए नो टीम मीटिंग, यहाँ पर अंपायर थोड़ा सा वहाँ पर फील्ड खोलने का कोशिश कीजिए, हमारी तो आवाज पहुंच रही है। चौबीस गेंद देखिए अभी जीत के लिए 41 की जरूरत है। भाई क्या हो रहा है इतना समय? चलिए आज थोड़ा सा इसलिए हम आपको जल्दबाजी के लिए कर रहे हैं, आज थोड़ा देर से पहला दिन था, पहला नाइट देखिए फर्स्ट नाइट है, जिसके कारण हम थोड़ा आपको स्पीड अप करने की बात कर रहे हैं। नहीं तो ज़्यादा हम ये सब बातें बताते नहीं हैं, किसी की भावनाओं को दुखाने नहीं चाहते। लेकिन से अगर ऐसा वक्त गया, अगर बात करेंगे रोशन सर, रात का 3-4 बजे कौन मैच यहाँ देखेगा? भूत भूत नहीं देखेंगे, तो थोड़ा क्राउड रहेगा तो शायद मजा आपको भी आएगा खेलने में, हमें भी थोड़ा कमेंट्री करने में मजा आएगा। इसके लिए थोड़ा बता रहे हैं कि गेम स्पीड अप कीजिए, खूब मजा आएगा। और गेंदबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ से शिवांशु भोईर देखिए यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए बहुत बढ़िया। देखिए और जजर टीम ने देखिए यहाँ पर 5 ओवर मैच खेलने का पहला राउंड के लिए मौका दिए हैं। कितना मौका किस्मत सबको मौका देता है, पर मेहनत सबको चौंका देता है। सेकेंड ओवर का पहला गेंद और ये चलिए भाई अक्रॉस द लाइन, थोड़ा स्टेप आउट करके खेलना चाहते थे, लेकिन लेन को देखिए थोड़ा खिंच कर रखा और उछाल नहीं मिला जिस हिसाब से उन्होंने बल्ला चलाए थे। यहाँ से शायद गेंद थोड़ा सा नीचे रहा, बिट करके जाता हुआ यहाँ से 47 का टारगेट है। अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 41 की जरूरत है और यहाँ से 23 गेंद बचा हुआ है। दूर से खेल गए और गेंद भी काफी दूर था और एक एक्स्ट्रा के रूप से रन आता हुआ यहाँ से। और स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ 7 रन, जीत के लिए अभी भी 40 की जरूरत है। क्राउड देखिए बहुत एकदम से बढ़िया, आज सुपर संडे का एकदम आनंद लेते हुए मुझे लगता है शाम से आज तैयारी इस मैदान पर नावा अखाड़ी का तो ठंडी ठंडी कुल और बहुत बढ़िया। देखिए यहाँ से मैच देखने का आनंद मिल जाता है। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 8 रनों तक। यहाँ पर एक धीमी शुरुआत कह सकते हैं, लेकिन कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से रोशन से टुकरू 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 टुकरू, तो ये रन की बारिश करनी होगी। 8 रन बनाए हैं, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 39 की जरूरत है। साझेदारी देखिए उतना घातक है। इथे बघा प्रेक्षकासाठी सुवर्ण संधी असेल की बरोबर आमच्या या व्यासपीठासमोर आपण यावा, आपली चिठ्ठी टाकावी आणि लकी ड्रॉ सायकल या ठिकाणी कुपन आपण या ठिकाणी आपल्या नावाचा टाकायचा आहे आणि बरोबर 11:15-12च्या आसपास तो ड्रॉप बॉक्स उघडला जाईल, याची आपण नोंद घ्या आणि एक भाग्यवान विजेता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। हाँ तो चलिए प्रवीण सर एक हमारा भी चिट्ठी निकाल दीजिए, अगर चिट्ठी आता है तो रोशन पाटिल सर तारा भाई अनाउंसमेंट कर दिया। देखिए दिल कितना बड़ा है। और ये चलिए यहाँ से हवा में देखिए यही मौका बन गया भाई। यहाँ से कहते ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में थोड़ा सा एलिवेशन कम था। जो एलिवेशन देना चाहिए था वो नहीं मिल पाया। यहाँ से 8 पर देखिए पहला विकेट गिरता हुआ और शिवांशु भोईर देखिए सफलता दिलाते हुए, और सेकेंड ओवर में देखिए मिलता हुआ। अब देखिए 47 का टारगेट है
कितना कठिन बनेगा और कितना आसान बनेगा। मोरावे टीम देखिए बात करेंगे यहां से। बहुत बढ़िया देखिएगा मोरावे नाइट इस साल मयूर दादा मात्रे देखिए इनका बिग शो देखने को मिला था और वहीं से देखिए बात करेंगे मोरावे टीम में विलंब कर रही है। चलिए प्रणय देखिए यहाँ पर बात करेंगे। प्रणय बहुत दिन जिएंगे भाई, उनका नाम लेते लेते यहाँ से ये देखिए भाई, और एक विकेट देखिए यहाँ से बैक टू बैक दूसरा विकेट है। अब कहानी में ट्विस्ट है, अब ये टारगेट कहीं ना कहीं यहाँ पर कठिन बनेगा। यहाँ से मोरावी टीम देखिए यहाँ से कमबैक करते हुए यहाँ पर नावा खड़ी टीम के लिए थोड़ा सा कठिन बनता हुआ। चलिए बात करेंगे यहाँ से देखिए प्रणय मात्रे देखिए इनकी हम बात अभी कर रहे थे 12 खिलाड़ी के साथ है कि अच्छे क्या स्कोरर है, मोरावे से विलंब करते हैं लेकिन से वहीं देखिए बहुत बढ़िया कैच लिया गया अच्छी गेंदबाजी के साथ है। और वहीं से देखिए बात करेंगे क्या पहाड़ी आवाज है मनोज मात्रे जी निश्चित रूप से स्वागत उनका भी देखिए क्राउड से। चलिए हम देख सकते हैं हमारे विजेंद्र दादा पाटिल देखिए बात करेंगे, एक डैशिंग लुक है, एक सरपंच है और दमदार सरपंच बनकर आए निश्चित रूप से। आज लोक नेता देखिए रामसिंह ठाकुर साहब भी तारीफों का फूल बांधे और समाज में उन्होंने अपना काम शुरुआत कर दिए हैं। और खास देखिए मैदान के चारों तरफ एक एंट्री लेते हुए आज टूर्नामेंट की बात करेंगे। फर्स्ट नाइट है और आने वाला देखिए सेकेंड थर्ड नाइट और तूफान मचेगा। और जिस तरह से यहाँ पर मेहमानों का शाम के वक्त हमने भीड़ देखा तो ये अंदाजा लगा सकते हो कि टूर्नामेंट का आखिरी नाइट फाइनल नाइट क्या नजारा रहेगा यहाँ से। इसलिए हमारे रॉकस्टार प्रवीण गायकर सर है और ये चलिए भाई मौका यहां से भी था भाई, कैच भी छूटा और चौका भी गया। इसे कहते हैं ओहो मामा ठाकुर। अरुण भी गया और सपना भी भाग गई। क्या इस चौके ने मैच को लेकर जाता हुआ जो दबाव बनाए थे 2 विकेट लेने के साथ है, एक हैट्रिक का मौका था भाई। लेकिन कहते ना मौका किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौका देता है और यही काम करना होगा बैटर को। देखिए अजय कड़ू थोड़ा सा हिम्मत छोड़े भाई, कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क ही है। पीटीसी लाइव देखिए बात करेंगे। केतन जी स्वागत है आपका, लाजवाब यहां से। और एक बार देखिए उसी दिशा में खेलते हुए इस बार फील्डर से नहीं, हर बार देखिए गलती नहीं होता है भाई, गलती तो हो जाता है। जिंदगी का दूसरा नाम तो प्रॉब्लम है भाई, लेकिन समस्या का सामना करना हमेशा बहादुरों का काम होता है और समस्या से हार मान लेना हमेशा कमजोर का काम होता है। तो चलिए यहाँ पर बात करेंगे इस ओवर को कंप्लीट होने के साथ साथ है जहाँ पर 13 रन है और 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और अभी भी देखिए 18 गेंद बचा है और जीत के लिए देखिए बात करेंगे 34 की जरूरत है। पीटीसी लाइव देखिए बात करेंगे यहाँ से रिक्वेंट रन देखिए दिखाते हुए यहाँ से 11-33 और क्या देखिए बात करेंगे जैन पेटी का दृश्य आप देख सकते हो पीटीसी लाइव देखिए इनके माध्यम से और बड़ी देखिए एलईडी स्क्रीन आप देख सकते हो और ये दृश्य देखिए एकदम से लुभाता हुआ। रॉकस्टार प्रवीण गायक ऐसा लग नहीं रहा है हम गोवा पर पहुंचे हैं, क्योंकि शाम के बाद ऐसा दृश्य गोवा में देखने को मिलता है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मैं रॉकस्टार प्रवीण गायकर सर का इसलिए तारीफ करता हूँ, पिछले 10 सालों से रोशन पाटिल सर जिस तरह से उन्होंने अपने दोस्ती रिश्ता वादा को निभाते हैं ये कोई भी कमेंटेटर के लिए आसान नहीं रहता है। आज बदलापुर लीजिए, भिवंडी लीजिए, डंबोली लीजिए, करजत लीजिए, महाराष्ट्र से बाहर लीजिए, रॉकस्टार की मांगे होती है, डिमांड होती है, लेकिन सो कहते हैं भाई 1000 रिश्ता से बेहतर एक दोस्त। बघा सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी असेल संपूर्ण रात्रीमध्ये जो कोणी फलंदाज 3 षटकार 3 विकेट हॅट्रिक
गोलंदाज हॅट्रिक किंवा फलंदाज षटकार हॅट्रिक लगावले त्या खेळाडूसाठी पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. तो चलिए इनामों की बारिश और नावा कहा जाए तो यहाँ पर प्रवीण सर ने सही बताया, पिछले 2-3 सालों में उनका 6-7 किलो वजन बढ़ चुका है, इसलिए मैं नावा में ज़्यादा नहीं आता हूँ, पहले से मेरा बढ़ा हुआ है वजन. पिछले नाइट थोड़ा सा मिस किया रोशन सर लेकिन सर हमेशा देखिए हमारे वैष्णव भूर लीजिए, हमारे अमोल सलबम लीजिए, हर कोई देखिए, जॉन्टी लीजिए, सबसे पहले रोहन दादा मनीष लीजिए, याद करते हैं. देखिए नावा कहा जाए तो बहुत है, खिलाड़ियों की यहाँ पर कमी नहीं है, लेजेंड से लेके जवान पाटिल सब लीजिए. और ये देखिए नो बॉल है यहाँ से भाई, इसे कहते हैं घर पे आई खुशियार दरवाजे पे लौट जाना, कहते हैं ना मच गया सोरे नगरिया में, ओहो बिच्छू मार गया बीच बजरिया में. तर बघा इथे फलंदाजांना सुवर्ण संधी असेल, जो कोणी फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकेल त्या फलंदाजासाठी सरपंच चषकाचे यशस्वी आयोजक विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाला ही संधी असेल. काही क्षणातच चिकन लेग पीस उल्हास मामा कामटे यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल. तो चलिए बात करेंगे तीसरे अंपायर. आइए भाई, फील्डिंग वाली टीम ने यहाँ से चैलेंज किया अंपायर के साथ. चलिए हमारे तीसरे अंपायर देखिए यहाँ से आते हुए, सुदेश मात्री सर देखिए, और दो मेन अंपायर देखिए मैदान पर हम देख सकते हैं. संदीप पाटिल सर देखिए बात करेंगे, जसाई प्रशांत माली सर देखिए, ये जोड़ी हमेशा रंग लाती है. चलिए जो अंपायर कॉल था यहाँ से देखिए वही कॉल यहाँ पर रहता हुआ, नो बॉल बीमार खेल देखिए यहाँ से. और देखिए हमारे मैदान के चारों तरफ देखिए बात करेंगे विजेंद्र दादा देखिए बात करेंगे, कहते हैं ना काम ऐसा करो भाई नाम बन जाए, और नाम से नहीं काम से पहचाने जाते हैं भाई. यस बाबूशाह, आप देख सकते हैं बिल्कुल कम उम्र में जिन्हें सरपंच होने का सौभाग्य मिला, और ये हमारे दमदार दोस्ती दुनिया के सरदार जिन्हें कहा जाता है विजेंद्र शेठ पाटिल, उनके प्यार के खातिर उनके दोस्तों का तापा, उनके दोस्त काफी सारे मात्रा में आपको नजर आएंगे. रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिलात, आणि संपूर्ण रात्रीमध्ये बघा रोज एक भाग्यवान प्रेक्षकाला ही स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. आणि ज्यांनी ज्यांनी चिठ्ठी टाकली नसेल त्यांना विनंती असेल की आपण चिठ्ठी टाकण्यासाठी यावं. चलिए भाई, चिठ्ठ्या संपल्या, चिठ्ठ्या संपल्या. प्रवीण सर लगता था मोबाइल के पहले चिट्ठी का खेल चलता था, लेकिन विजेंद्र दादा ने फिर वो चिट्ठी का खेल शुरू कर दिया यहाँ से. ये तो टेलर है भाई, पिक्चर पूरी बाकी है. तो रात समाज में भी देखिए लोग नेता रामशेठ ठाकुर साहब ने भी कहे कि अच्छे कदम रखते हुए, और कहीं ना कहीं यहाँ पर अच्छे दिन इंतजार किया जाता था, और वो दिन आता हुआ यहाँ से. हम भी बड़े खुशकिस्मत हैं. और रॉकस्टार में आपकी तारीफ करना चाहूँगा, विजेंद्र दादा बात करेंगे, आज रिटगर फाइनल नाइट के लिए रॉकस्टार की बहुत बड़ी मांग थी, लेकिन उन्होंने साबित कर दिया कि दोस्त से बड़ी कोई रिश्ता हो नहीं सकता है. जाइए प्रवीण गायकर सर, और 2-4 किलो वजन बढ़ाइए भाई, जेब भी बहुत नहीं मेहनत है. रॉकस्टार देखिए मैंने यही बात बताया, पिछले 10 सालों से मैं जहाँ उनके साथ जुड़ा हूँ. आज देखिए दो मराठी के और बेहतर कमेंटेटर लाजवाब जिन्होंने ठाणे में जाकर, मैं जिक्र करूंगा. अरे ये चलिए भाई, इस बार थोड़ा सा खींच कर खेला हुआ शॉट, 2 फील्डर थे भाई, लेकिन स्क्रीन तक नहीं पहुंच सके, कैच तक नहीं पहुंच सके, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर दूसरा रन कंप्लीट करते हुए. यस बाबूशाह, उद्या या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल हिंगोली विधानसभेचे दमदार आमदार संजय बांगर साहेबांची उपस्थिती तुम्हाला उद्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. की मित्रांनो, शिवभक्त बम बम भोले महादेवाचे भक्त, आणि आपण कावड यात्रा त्यांची नेहमीच दमदार पाहतो ते हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, खरं कट्टर हिंदुत्ववादी बांगर साहेबांचं या ठिकाणी उद्या या स्पर्धेमध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळेल. तो चलिए यहाँ पर सेकेंड नाइट है, देखिए बहुत कुछ है आपको देखने को, हर चीज मिलेगा निश्चित रूप से. और बात करेंगे ना, जब प्रवीण सर देखिए किस्मत कहते ना हमेशा आपको मौका देता है मेहनत करने के ऊपर. और 23 पर देखिए 2 विकेट यहाँ पर गवा चुके हैं, और अभी भी देखिए 24 की जरूरत है, आने वाला 13 गेंद बचा है. 13 गेंद 24 का जरूरत है. मैच अभी भी दोनों टीम के लिए देखिए बैलेंस एकदम से दिखता हुआ. ऋषि ठाकुर स्ट्राइक पर,
और इस बार उछाल दिया भाई यहां से 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। डीजे थोड़े से खाना खा के आ रहे हैं भाई। चलिए हमारे देखिए निश्चित रूप से देखिए खाता पिता ग्रुप नाम से हमने इसे नावा में तहसीब रखे थे और भलाई वो सरपंच बन गए हैं, लेकिन अभी भी देखिए जानकारी ले रहे हैं कि डिनर के लिए और कोई बचे क्या। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 29 रन, माफी चाहेंगे थोड़ा सा टोटल भी बताना बहुत जरूरी है। और जहां पर देखिए अभी 12 गेंद बचा है और जीत के लिए 18 की जरूरत है। 12-18 देखिए यहाँ से। और मैदान पर देखिए ड्रिंक्स पहुंचा है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से बात करेंगे क्या रंग लाता हुआ खूबसूरत देखिए मालिका भी। और जहां पर फर्स्ट प्राइज देखिए 1 लाख, सेकेंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज देखिए 25,000। और मालिका फिर देखिए हम देख सकते हैं जहां पर पाइक और उसके साथ देखिए। और चलिए बात करेंगे लकी ड्रॉ देखिए हर नाइट देखिए आपको यहां से स्पोर्ट्स साइकिल देखने को मिलेगा और उसके साथ बेस्ट बैटर बॉलर फील्डर के लिए देखिए यहाँ पर साइकिल बहुत बढ़िया देखिए। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 13 मार्च को डे नाइट है 40+ नाइट। चलिए भाई 40+ के खिलाड़ी भी देखेंगे भाई। कहते हैं ना बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है। जो लेजेंड ही लेजेंड रहते हैं भाई वो भी नाइट में चमकेंगे। और देखिए इस टूर्नामेंट की यही खासियत हुई भाई, रेगुलर क्रिकेटर के साथ साथ 40+ को भी मौका दिया गया है। और उस दिन तो मुझे लगता है जो 13 मार्च रहेगा झुम बराबर झुम सराबी। और 40+ का एक खासियत है भाई, मैच कोई भी जीते हारे लेकिन मैच खत्म होने के बाद एक साथ पार्टी मनाते हैं। चलिए यहां से एक रनों से देखिए आगे पहुंचता वहां पर जहां पर 12 गेंद शायद 18 की जरूरत थी और एक सिंगल आता हुआ। अभी देखिए 11 गेंद 17 की जरूरत है। प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे। ओहो इस बार देखिए हवा में खेने फील्डर ये देखिए भाई थोड़ा सा गलती कर दी थी भाई। दूसरा रन के यहां से आता हुआ। और एक देखिए बहुत बढ़िया टाइमिंग, सिंगल लेंगे भाई दूसरे के लिए नहीं, मौका नहीं। बहुत बढ़िया देखिए एक रनों से यहाँ पर टोटल थोड़ा सा आगे पीछे जाता हुआ यहाँ पर। और अभी भी समीकरण की बात कर लेंगे ना यहाँ से 9 गेंद बचा है, 14 की जरूरत है। कंपलसरी देखिए चेसिंग और ड्रेसिंग इस चीज के ऊपर गौर रखना होगा। और पहला विस्तार टीम को यहाँ पर गुजारिश करना चाहेंगे कप्तान को। और इस बार देखिए थोड़ा सा पटामेंट का बहुत बढ़िया इस्तेमाल है। 2 फील्डर थे कि इनको तो रोके लेकिन दोनों बैटर को यहां से 2 रन से नहीं रोक सके। यहां पर दूसरे के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 35 रन। अब 8 गेंद देखिए 12 की जरूरत है। आदि स्पोर्ट देखिए शिवाजी नगर टीम के कप्तान तैयार रहिए। और यहां से जीतने वाले टीम के बीच में सेकेंड राउंड का यहां पर मैच खेला जाएगा। और गेंदबाजी के लिए देखिए फिर से एक बार तैयार गेंदबाज है और बैटर देखिए स्ट्राइक पर। अरे ये चलिए भाई उछाल दिया हवा में गेंद पावरफुल यहां से AK-47 चलिए यहां पर बड़ा हथियार कह देना दुश्मन के ऊपर हमला करना है तो ये 6 वाला 2 वाला गोली नहीं चलेगी। AK-47 पावरफुल। और इस छक्के ने मैच को करीब लाता हुआ भाई। 7 गेंद अब 6 की जरूरत है। कहते हैं ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है।
तो एक छक्के से मैच करीब आता हुआ। क्या बढ़िया देखिए मैच रंग बदलता हुआ। 7 गेंद 6 की जरूरत है। चलिए ज्यादा समय मत लीजिए भाई। 7 गेंद अभी भी 6 की जरूरत है। चलिए टॉस के लिए कप्तान तैयार रहिए। खूब मजा आएगा निश्चित रूप से यहां पर। आज की रात डीजे जैसे जुड़ेंगे अगले मैच से। फिर आज देखिए मराठी मातृभाषा के 2 कमेंटेटर ऐसे जिन्होंने बड़े अच्छे कम समय में अपने आवाज की जादू चलाए हैं भाई। एक स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी तक पहुंचे और दूसरी आवाज देखिए ग्रामीण धमाका, और बहुत बड़ा धमाका था जहां 2 आइकॉन के साथ है सर्वश्रेष्ठ रिकॉर्ड ब्रेक प्रवीण सर 50-60 हजार व्यूअर्स देखते जा रहे थे। और मैच भी देखिए यहां से कुशल मूवमेंट है यहां पर बनता हुआ। और साइड जाकर 42-42 रन। अभी जीत की बात करेंगे 5 की जरूरत है और गेंद बचा है 6 भाई। चर्चा थोड़ी कीजिए कम क्योंकि समय खर्चा कीजिए भी कम। खिलाड़ी थोड़ी सी थकान महसूस कर रहे हैं यहां पर। थोड़ा सा टीम मीटिंग चलता हुआ, लेकिन अब 6 गेंद देखिए 5 की जरूरत है। क्या बढ़िया दृश्य देखिए यहां पर। धावा कहा जाए तो यहां पर यहाँ दर्शकों की तादाद रहती है, लेकिन यहाँ आपको क्राउड प्रवीण सर दिखाई नहीं देता है। ये थोड़ा सा दूर दूर बैठे रहते हैं और मैच का आनंद लुत्फ उठा रहे हैं। प्रवीण सर आज बात करेंगे ना इस मैदान तक बहुत जल्दी मैंने पहुंचा। कारण था क्योंकि इस गांव की बात करेंगे डीजीएम प्रवीण ठाकुर सर जो पिस्ता फुट प्राइवेट लिमिटेड में, और पिछले मैंने 7-8 साल उनके साथ काम किया। बहुत उन्होंने मुझे बेनिफिट फायदा दिया था। आधा घंटा कंपनी में जाता था और पूरी मैच में रहता था, लेकिन आज उनके साथ मैंने इस मैदान तक पहुंचा गरम चाय की प्याली के साथ है। और इसलिए कहा जाता है नावा खाता पीता ग्रुप है। तो चलिए अंतिम ओवर आते हुए यहाँ पर उमेश ठाकुर देखिए गेंदबाजी के लिए आते हुए। और बल्लेबाजी में बात करेंगे अजय कडू देखिए 10 गेंद पर 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और ऋषि ठाकुर भी देखिए उनके साथ है 7 गेंद पर 11 पर। अब कंपलसरी रन आपको बनाना है और क्रिकेट के इतिहास में देखिए 6 गेंद अब 5 की जरूरत है। और वो जो छक्का था ना मैच का बहुत बड़ा टर्निंग पॉइंट वाला छक्का था। यहां से तैयार गेंदबाज है। अरे ये चलिए भाई हवा में खेने और कैच यहां पर बढ़िया कैच यहां से लेते हुए आता रंगाता आला मैच, क्योंकि 5 गेंद अब जीत के लिए 5 की जरूरत है। तर अजय कडू या फलंदाजासाठी शंभो ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं इथे करण्यात त्यांना कॅश प्राइज आले। आणि मॅच संपल्यानंतर अजय आपण हे 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यावं। बिनूला आपण पाहू शकाल मित्रांनो चिनो। चलिए प्रवीण ठाकुर देखिए यहां से कैच लेते हुए और तीसरा कैच देखिए यहां से। क्या बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं भाई। निकेत पाटिल देखिए बात करेंगे। एडवोकेट बनना चाहिए आपको, इतनी अच्छी जानकारी, बहुत बढ़िया अपडेट देते हुए यहां से। चलिए अब देखिए मैच 5 गेंद 5 की जरूरत है भाई। क्या बढ़िया देखिए मुकाबला यहां से बनता हुआ। बैटर की बात करेंगे तो यहां से विनेश ठाकुर। अरे ये चलिए आते आते टांगा है, बड़ा हिट है। और यहां पर भी देखिए कैच। क्या मैच यहां से बदलता हुआ। यहां से बैक टू बैक दूसरा विकेट है। कहते ना सीसी भरी शराब की पत्थर कभी ना तोड़ेंगे, और जब तक जिंदा है इस मैदान पर ये जंग कभी ना छोड़ेंगे। आने वाला गेंद बचा है 4 और जीत के लिए चाहिए 5। इसलिए तो कहते हैं ना भाई किसी भी चीज को हल्के में मत लीजिए। क्या बढ़िया कैच लेते हुए यहां से। अब कहानी में ट्विस्ट, अब थोड़ी सी थकावट में देखिए सनसनी मच चुकी है। नए बैटर के लिए क्या इतना आसान रहेगा भाई।
4 गेंद 5 की जरूरत है। मैच कहां था देखिए कहां पहुंच गया भाई। ये होती है क्रिकेट भाई। जैसे कहते हैं ना कि क्रिकेट खेल कोई खेल नहीं भाई। बच्चे का बैक टू बैक 2 विकेट। उमेश ठाकुर क्या कमाल की गेंदबाजी भाई। और इंतजार कर रहे थे यहां से मोरावे टीम कि मेरे करण अर्जुन आएंगे और उमेश ठाकुर देखिए आते हुए और बैक टू बैक 2 विकेट। अब बल्लेबाजी के लिए देखिए प्रीत आते हुए भाई। प्रीत अब देखते हैं कौन सा गाएंगे गीत। और मैडन ओवर डाले थे भाई लेकिन मैडन ओवर निकालिए मत आप। अभी भी देखिए बात करेंगे। 4 गेंद 5 की जरूरत है। हवा में गेंद है। फील्डर्स पहुंच नहीं सके कैच तक। अगर यहां कैच हो जाता तो फिर मैच पूरी तरह से फंस सकता था। लेकिन भागकर यहां से 2 रन कंप्लीट करते हुए रवि देखिए गेंद बचा है 3 और जीत के लिए चाहिए 3। क्या उड़ा देगा यहां से नींद। ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। क्या बढ़िया मुकाबला देखिए बनते जा रहे हैं। इसलिए तो कहते हैं भाई ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन पर भागना पड़ता है। 3 गेंद 3 की जरूरत है और जिसमें कंपलसरी चेसिंग। गेंद बचा है 3। क्या उड़ा देगी नींद। क्या नावाखाड़ी टीम या मोरावे तो ये पर्दाफाश कर देगा आने वाला गेंद 3। क्या जाएगा मैच अंतिम गेंद तक या इस गेंद के पर नहीं। मैच जाएगा और आगे जाएगा भाई। अब 2 गेंद देखिए 2 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला बनाया भाई। आज ऐसा मुकाबला हुआ था भाई हैदराबाद कोलकाता के बीच में जो ISPL जो खेला जा रहा है भाई। सर चलो। भावेश पवार 1 गेंद 2 की जरूरत थी। चला शिवाजी नगर संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं बघा। आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाचे संघनायक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। 1 गेंद 2 की जरूरत थी ISPL में। सर Yes. भावेश पवार गेंदबाज के लिए थे। कंपल्सरी चेसिंग बाबूशाह। हाँ वही तो बात कर रहे भाई। 2 गेंद पर 2 की जरूरत है और वहां डॉट निकला था। देखते हैं यहां क्या निकलता है। गेंद बचा है 2 और जीत के लिए चाहिए 2। अच्छी कप्तानी देखिए शॉर्ट मिड विकेट तैनात कर लिए हैं भाई। यहां से एकदम नजदीक देखिए सिंगल को बचाने के लिए। कहते हैं ना जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो इरादा नहीं। ओ हल्के हाथों से खेलते हुए पहला रन लेंगे दूसरे के लिए और दूसरा रन भी कंप्लीट। यहां से हल्की सी चूक हुई देखिए नहीं तो मैच अंतिम गेंद तक जा सकता था। चलिए यहां पर ताबोड़ तुम टॉस के लिए आइए भाई। दोनों कप्तान मैन ऑफ द मैच तो दिया जाएगा।